आपल्या घरामध्ये आपण नेहमीच शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवतो, पण एकदा तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा. त्याच्यामध्ये मुगाची डाळ घालून जर शेवग्याची शेंग बनवली ना, ती चवीला ते इतकी अप्रतिम लागते की पुन्हा पुन्हा ही भाजी घरातल्यांना खावीशी वाटेल. नमस्कार, रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण ताज्या शेवग्याची रुचकर झणझणीत भाजी बनवणार आहे. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी पहिल्यांदा गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये शेंगा परतून घ्यायच्या आहेत. आता शेंगा लांब असतात, त्या पूर्ण साले काढून कट करून एवढ्या आकाराच्या कट केलेल्या आहेत. आता ह्या सगळ्या शेंगा त्या तेलामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि चांगलं परतून घ्यायचं आहे 2 मिनटं, म्हणजे त्या शेंगाला चव चांगली येते. आता त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर परत एकदा उलताण्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडेसा असा मसाले टाकून घ्यायचे आहेत. आता ह्यामध्ये मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे थोडासा, आणि धने पावडर पण टाकून घेतलेली आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला भाजीमध्ये सुद्धा शेंगाला चव येते पहिल्यांदा परतून घेतल्यानंतर. आता त्यामध्ये आता काय करायचं तर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. आता पाणी टाकल्यानंतर ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण लावून त्याला अर्ध कच्चं शिजवून घ्यायचं, अगदी पूर्ण शिजवून नाही घ्यायचं. आता लगेच पाणी पूर्ण आटलेले आहे आणि आपली शेंग पण एकदम मस्त झालेली आहे. हे बघा, चांगली परतून झालेली आहे. आता हे सर्व शेंग आहे ना, आता एका ताटामध्ये काय करायची, काढून घ्यायची आहे. आता सर्व शेंग काढून घेतलेली आहे. आता गॅसवर कढई आहे तशीच ठेवायची. आता त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घ्यायचं. आता तेल तापलं की त्यामध्ये काही खडे मसाले टाकून घ्यायचे. जसं तमालपत्र टाकायचं, लवंग, दालचिनी, मिरे, जिरे, शहाजिरी आणि अशा पद्धतीने आपण खडे मसाले टाकून घेतलेले आहेत. आता ते चांगले परतले. आता गॅस मी स्लो फ्लेमवरच ठेवलेला आहे. आता हे मसाले चांगले आपण परतून घेतलेले आहे. आता त्यामध्ये बारीक चिरून कांदा टाकून घ्यायचा आहे. आता हा कांदा एकच घेतलेला आहे मोठा, तो टाकून घेतलेला आहे. आता तो परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला कच्चा पण गेला की त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची, पण व्हिडिओमध्ये दाखवली गेली नाही. त्यानंतर 2 बारीक उभ्या अशा मिरच्या चिरून टाकायच्या आहेत. तेही परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे. आता तोही परतून घ्यायचा आहे. आता टोमॅटोचा आपल्याला पूर्ण कच्चा पण गेला पाहिजे, म्हणजे एकदम टोमॅटो शिजले पाहिजेत. त्यासाठी मी चवीनुसार मीठ टाकले. आता आपण शेवग्याच्या शेंगामध्ये पण मीठ टाकलेले आहे. आता ह्याच्यामध्ये पण मीठ टाकलेले आहे. हे बघून आपण टाकून घ्यायचं. आता त्यामध्ये मसाले, आता पाव चमचा हळद टाकलेली आहे. त्यामध्ये आता अर्धा चमचा धने पावडर टाकून घेतलेली आहे. पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे आणि हिंग टाकलेला आहे पाव चमचा, कारण भाजीमध्ये हिंगाचा स्वाद खूपच सुंदर येतो. आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये, कांदा ह्याच्यामध्ये. आता हे सर्व
एकदम शिजण्यासाठी थोडंसं असं पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपले सर्व मसाले, कांदा, टोमॅटो एकदम शिजले जातात. आता त्याच्यावर 1 मिनटं झाकण लावून ठेवायचं आहे आणि गॅस स्लो फ्लेमवरच आहे. आता हे बघा किती शिजलेले आहे, मसाला मस्त शिजलेला आहे. आता त्याच्यामध्ये काय करायचं, आपण जे शिजवलेली शेवग्याची शेंग आहे ना, ती टाकून घ्यायची आहे. आणि यामध्ये मी मूग डाळ भिजायला घातली होती अर्धा तास, तर ती भिजलेली डाळ त्यामध्ये टाकत आहे. इतकी सुंदर भाजी होती ना ह्याची. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. एक 2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. आता मुगाच्या डाळीमुळं, आणि ही मुगाची डाळ खूप भिजलेली असल्यामुळं आपल्याला जास्त शिजवायची पण नाही आहे. आता चांगली परतले गेल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी, आता आपली शेवग्याची शेंग पण शिजलेली आणि आपली डाळ पण भिजलेली, या प्रमाणात आपण पाणी टाकून घ्यायचं. आता आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला पाणी टाकून घेतलेलं आहे. मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आणि आपल्याला डाळ पण अगदी बारीक करून घ्यायची नाही. आता त्याच्यावर आता झाकण लावून ठेवायचं मीडियम फ्लेमवर. आता हे बघा शिजलेली, आता मस्त उकळी आलेली आहे. आता काढून घ्यायचं. त्याचा स्वाद पण खूप छान दरवळतोय. इतकी मस्त भाजी झालेली आहे. आता ही भाजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकतात. इतकी टेस्टी लागते ना ही शेवग्याची शेंग आणि मुगाच्या डाळीची भाजी. एकदा तुम्ही नक्की करून बघा. आता वरून अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि एका डिशमध्ये सर्व करायला घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने. आता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे छान छान रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. भेटूया अशाच नवीन नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा. धन्यवाद.